हॅलो फ्रेंड्स, जून 2019 मध्ये पेपर 1 ची जी क्वेश्चन पेपर आहे त्या क्वेश्चनमधील ए सेट या 2019 मध्ये EVS म्हणजे एन्व्हायरमेंटल सायन्सचे जे 5 प्रश्न आलेले आहेत तर ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर चला मग आता क्वेश्चन नंबर 41, कन्व्हेन्शन ऑन ओझोन डिप्लेटिंग सबस्टन्स इज ऑल्सो नोन ॲज, म्हणजे ओझोन कमी करण्याच्या पदार्थ विषयीची परिषद टिंबटिंब म्हणून ओळखली जाते. तर ऑप्शन्स आहेत बेसल कन्व्हेन्शन, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कन्व्हेन्शन, रामसर कन्व्हेन्शन, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज विविध देशांच्या गटांची परिषद. हे ऑप्शन्स दिलेले आहेत. आता ओझोन कमी करण्याच्या पदार्थ विषयीची परिषद टिंबटिंब म्हणून ओळखली जाते. तर आता इथं बेसल परिषद दिलेले पहा. तर हा 1992 मध्ये सुरू झालेला करार आहे. बेसल परिषद 1992 मध्ये सुरू झालेला हा करार आहे जो धोकादायक कचऱ्याच्या आंतरराष्ट्रीय वाहतुकीवर नियंत्रण ठेवतो. पण ओझोनचा याचा काही संबंध नसल्यामुळं हे उत्तर चुकीचं आहे. आता बी उत्तर जे आहे तर कुठलं आहे, मॉन्ट्रियल प्रोटोकॉल. तर हे उत्तर बरोबर आहे पहा. कारण मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा ओझोन नष्ट करणाऱ्या पदार्थाच्या उत्पादन आणि वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात आलेला एक आंतरराष्ट्रीय करार आहे. तर 16 सप्टेंबर 1987 ला मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा करार झालेला आहे आणि त्याची अंमलबजावणी जी आहे ते 1989 मध्ये झालेली आहे. 1 जानेवारी 1989 त्याची अंमलबजावणी झालेली आहे. आणि त्याचा मुख्य उद्देश जो आहे तो ओझोन थर कमी करणारे पदार्थ उदाहरणार्थ CFC किंवा HCFC हळूहळू बंद करणे आणि पर्यायी सुरक्षित पर्याय विकसित करणे हे त्याचा मुख्य उद्देश होता. आणि 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो. आता जागतिक ओझोन दिन हा 16 सप्टेंबरला साजरा केला जातो. ओझोन दिन म्हणून साजरा केला जातो. हे पण या ठिकाणी महत्त्वाचं आहे पहा. त्यामुळं मॉन्ट्रियल प्रोटोकॉल 1989 किंवा मॉन्ट्रियल प्रोटोकॉल ही परिषद ही ओझोन कमी करण्याच्या पदार्थ विषयीची परिषद म्हणून ओळखली जाते. हे याचं उत्तर आहे. या ठिकाणी रामसर कन्व्हेन्शन किंवा रामसर परिषद किंवा रामसर करार जो आहे हे पण उत्तर चुकीचं आहे पहा. कारण हा 1971 मध्ये हे कधी झालं होतं तर 1971 मध्ये रामसर कन्व्हेन्शन झालेला असून करार झालेला असून जैवविविधतेसाठी महत्त्वपूर्ण ओलसर प्रदेशाचे संरक्षण करण्यासाठी हा करार करण्यात आला. रामसर म्हणजे जैवविविधतेचे महत्त्वपूर्ण ओलसर प्रदेशांचे संरक्षण करणे हे रामसर परिषदेचे वैशिष्ट्य होते. त्यानंतर कॉन्फरन्स ऑफ पार्टीज विविध देशांच्या गटांची परिषद, त्यालाच कॉन्फरन्स ऑन पार्टी COP असंही म्हटलं जातं. तर हा करार संयुक्त राष्ट्र हवामान बदल करारांतर्गत UNFCCC यांनी घेतल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय बैठकीचा एक भाग होता आणि हवामान बदला संबंधी महत्त्वाचे निर्णय COPच्या बैठकीत घेतले जातात. त्यामुळे हवामान बदलाशी रिलेटेड असेल तर कॉन्फरन्स ऑन पार्टीज हे उत्तर आहे. त्यामुळे हे सुद्धा उत्तर चुकीचं आहे. तर ओझोन कमी करण्याचं म्हटलं की मॉन्ट्रियल प्रोटोकॉल हा
करार अतिशय महत्त्वाचा आहे, तो आपण या ठिकाणी पाठ करून ठेवायचा आहे. पहा क्वेश्चन नंबर 42. युनिट बेस्ड टू मेजर नॉईज लेवल इज डॅश. म्हणजे ध्वनी तीव्रतेची पातळी मोजण्यासाठी पुढीलपैकी कोणते एकक वापरले जाते. आता इथं जूल, PPM, बीट आणि DB हे प्रश्न अतिशय सोपा आहे. पहा आता DB जे उत्तर आहे डेसिबेल हे ध्वनीचे तीव्रता स्तर मोजण्यासाठी वापरण्यात येणारे प्रमाणात्मक एकक आहे. म्हणजे साऊंड इंटेन्सिटी लेवल. DB म्हणजे काय तर डेसिबल हे काय आहे तर साऊंड इंटेन्सिटी लेवल मोजण्याचे एकक आहे. साऊंड इंटेन्सिटी लेवल मोजण्याचे एकक आहे. आता DB म्हणजे काय तर डेसिबल. ध्वनीची तीव्रता किंवा आवाजाच्या शक्तीचे प्रमाण लॉगॅरिथमिक स्केलवर मोजण्यासाठी DB वापरले जाते. ध्वनीचा स्तर जास्त असेल तर DB मूल्य देखील जास्त असेल. त्यामुळे विविध ध्वनी पातळ्या, नॉईज लेवल आणि त्यांच्या DB मोजमाप या ठिकाणी दिलेलं आहे. पहा तर कुजबूज जे असते ते 20 ते 30 DB असते. 20 ते 30 DB त्याला काय म्हणतात कुजबूज किंवा त्याला विस्पर असंही म्हणतात. सामान्य संभाषण जास्त. सामान्य संभाषण 50 ते 60 DB असते. त्यानंतर रस्त्यावरील वाहतूक असते ती 70 ते 80 DB असते. त्यानंतर कारचा हॉर्न 90 ते 100 DB डेसिबल. जेट इंजिन जे असते ते 120 ते 140 DB. आणि कानासाठी हानिकारक पातळी जी असते ती 85 DB पेक्षा जास्त. म्हणजे 85 DB पेक्षा जास्त ही हानिकारक आहे. कारण कशासाठी? कानासाठी. त्यामुळं आणि 85 DB पेक्षा जास्त आवाजामध्ये ध्वनी असल्यास ध्वनी प्रदूषण झालं असं गृहीत धरलं जातं. आता जूल हा पर्याय दिलेला आहे. हा ध्वनी तीव्रतेच्या संबंधित नाही आहे. तर जूल हे ऊर्जा आणि कार्य मोजण्यासाठी वापरण्यात येणारे SI चे एकक आहे. कशासाठी? ऊर्जा आणि कार्य. त्यानंतर PPM पार्ट्स पर मिलियन. PPM हे विशिष्ट पदार्थाच्या प्रमाणात प्रदूषक किंवा घटक किती प्रमाणात आहे हे मोजण्यासाठी वापरले जाते. म्हणजे हे प्रदूषक मोजण्यासाठी वापरले जाते. आणि बीट जे आहे ते आपल्याला माहीत आहे. पहा संगणक कम्प्युटरशी रिलेटेड आहे. बायनरी डिजिट. बीटला काय म्हणते तर बायनरी डिजिट असं म्हटलेलं जातं. तर बायनरी डिजिट हा संगणक डेटा आणि माहिती संचयनासाठी वापरण्यात येणारे एकक आहे. डिजिटल संगणकीय प्रक्रियामध्ये 1S आणि OS हा बायनरी डेटा असतो. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर किंवा नॉईज लेवल ला DB या एककामध्ये मोजलं जातं. डेसिबल या एककामध्ये मोजलं जातं असं याचं उत्तर आहे. पहा क्वेश्चन नंबर 43. ग्रीन इंडिया मिशन वॉज पार्ट ऑफ डॅश. हरित भारत मोहीम हा टिंबटिंबाचा भाग आहे. या ठिकाणी मराठीमध्ये पर्याय दिलेले आहेत की सहस्त्रक विकास उद्दिष्टे, मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स किंवा नद्या विकास योजना, रिव्हर ॲक्शन प्लॅन किंवा स्वच्छ भारत अभियान. त्यानंतर वातावरणीय बदलासाठी राष्ट्रीय कृती योजना. हे 4 पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत. आता या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते नॅशनल ॲक्शन प्लॅन ऑफ क्लायमेट चेंज म्हणजे राष्ट्रीय हवामान बदल
कृती योजना हे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे. तर आता ग्रीन इंडिया मिशन जे आहे, तर ती ग्रीन इंडिया मिशन हा राष्ट्रीय हवामान बदल कृती योजना NAPCCचा एक महत्त्वाचा घटक आहे. आणि NAPCC हा भारत सरकारने 2008मध्ये सुरू केलेला कार्यक्रम आहे. इथे 2008मध्ये सुरू केला होता. कुठला? NAPCC. तर NAPCC हा भारत सरकारने 2008मध्ये सुरू केलेला कार्यक्रम आहे, जो हवामान बदलाचा सामना करण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. ग्रीन इंडिया मिशन हे GIMचे उद्दिष्ट आहे. तसेच वन क्षेत्राचा विस्तार व जैवविविधतेचे संवर्धन करणे, पर्यावरणीय सेवांचे संरक्षण व हवामान बदलाशी लढा देणे, वन संवर्धन आणि स्थानिक समुदायांचा विकास करणे हे या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे आहेत. आता इथं मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स MDGs असं म्हटलं जातं. MDGs हे उत्तर का नाही? तर याचं कारण असं आहे की 2000 साली 2000मध्ये संयुक्त राष्ट्रांनी UN 2015पर्यंत साध्य करण्यासाठी 8 उद्दिष्टे ठेवली होती. 2000 ते 2015पर्यंत 8 उद्दिष्टे ठेवली होती. या 8 उद्दिष्टांमध्ये गरिबी निर्मूलन, शिक्षण, लिंग समानता, आरोग्य सुधारणा, पर्यावरणातील शाश्वतता इत्यादी मुद्दे समाविष्ट होते. त्यानंतर रिव्हर ॲक्शन प्लॅनमध्ये काय, तर नदी प्रदूषण कमी करण्यासाठी आणि जलसंवर्धन करण्यासाठी भारतात विविध योजना चालवल्या जातात. गंगा कृती योजना किंवा यमुना कृती योजना इत्यादी. GIM ही या योजनेचा भाग नाही, त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे. स्वच्छ भारत अभियान 2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू करण्यात आलेलं आहे. भारत सरकारची एक मोठी स्वच्छतेची मोहीम आहे. प्रदूषण नियंत्रण आणि सार्वजनिक स्वच्छतेवर भर देणारी योजना आहे, परंतु GIMC कसलाही संबंध नाही. त्यामुळे नॅशनल ॲक्शन प्लॅन फॉर क्लायमेट चेंज हे याचं करेक्ट उत्तर आहे D. क्वेश्चन नंबर 44. इंटरनॅशनल सोलर अलायन्स वॉज एस्टॅब्लिश्ड इन द डेव्हलप कोऑपरेशन इन डेव्हलपिंग सोलर एनर्जी वॉज प्रपोज्ड बाय. आंतरराष्ट्रीय सौर सहभागित्व हे सौर ऊर्जा सहकार्य विकासनासाठी कोणी प्रस्तावित केले होते? आता इथे इंडियन प्राईम मिनिस्टर, फ्रेंच प्रेसिडेंट, आफ्रिकन युनियन आणि युरोपियन युनियन असे पर्याय या ठिकाणी दिलेले आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे इंडियन प्राईम मिनिस्टर. भारतीय पंतप्रधान जे आहेत, प्रधानमंत्री, हे याचं करेक्ट उत्तर आहे. आता हे उत्तर करेक्ट आहे कारण आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, इंटरनॅशनल सोलर अलायन्स ISA ही भारत आणि फ्रान्सने संयुक्तरित्या सुरू केलेली जागतिक पातळीवरील सौर ऊर्जा वाढवण्यासाठीची एक संकल्पना आहे. आणि या स्थापनेची घोषणा जी आहे 30 नोव्हेंबर 2015ला कुणी केलेले आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष फ्रँकोइज ओलांद यांनी COP21 पॅरिस क्लायमेट समिटमध्ये ISAची घोषणा केली होती. या संकल्पनेमागील उद्दिष्टे सौर ऊर्जेचे अधिकाधिक प्रसार आणि सौर ऊर्जा तंत्रज्ञानासह सहाय्य वाढवणे हे आहे. आणि याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर सूर्यप्रकाश प्रचंड प्रमाणात मिळवणाऱ्या देशामध्ये सौर ऊर्जेच्या वापरास चालना देणे, सौर ऊर्जेसाठी संशोधक, तंत्रज्ञान, धोरणे आणि निधी उपलब्ध करून देणे, 2030पर्यंत सौर ऊर्जेच्या मदतीने जागतिक तापमान वाढीला मर्यादा घालणे हे अतिशय महत्त्वाचं हे आहे बा. इंडियन सोलर अलायन्स, इंटरनॅशनल सोलर अलायन्स. आणि ही जे आहे ते गुरुग्राम, हरियाणा, भारत
म्हणजे गुरुग्रामला हरियाणा भारत या ठिकाणी सुरू केलेली आहे. त्याचबरोबर सदस्य देश 100+ देशांनी ISAचे सदस्य घेतलेले आहे. विशेषतः ट्रॉपिक ऑफ कॅन्सर किंवा ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉर्न मधील देश याचा मोठा भाग आहे किंवा मोठा सहभाग घेतलेला आहे. आता इथं अदर ऑप्शन काय आहेत की फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष, कारण फ्रान्स ISAचा सहसंस्थापक आहे, परंतु मूळ संकल्पना भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेली आहे, त्यामुळे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष हे उत्तर चुकीचं आहे. आफ्रिकन युनियन, तर आफ्रिकन युनियन ऊर्जा प्रकल्पामध्ये सहभागी आहे, परंतु ISAची संकल्पना त्यांनी दिलेली नाही, त्यामुळे आफ्रिकन युनियन हे पण उत्तर चुकीचं आहे. त्याचबरोबर युरोपियन युनियन सौर ऊर्जेसाठी मदत करते, परंतु ISAची स्थापना त्याच्याद्वारे झालेली नाही, त्यामुळे युरोपियन युनियन हेही उत्तर या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे. अशा प्रकारे इंटरनॅशनल सोलर अलायन्स वॉज एस्टॅब्लिश्ड टू डेव्हलप कोऑपरेशन इन डेव्हलपिंग सोलर एनर्जी वॉज प्रपोज्ड बाय इंडियन प्राईम मिनिस्टर 2015 नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं प्रस्तावित केलेलं होतं. त्यामुळं भारतीय पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री असं याचं A ऑप्शन हे करेक्ट आहे. पण क्वेश्चन नंबर 45, कॉन्सन्ट्रेशन ऑफ टॉक्सिक केमिकल्स थ्रू फूड चेन रिझल्ट इनटू डॅश. म्हणजे प्रश्न असा आहे की अन्न साखळीतून निर्माण होणारी विषारीय रसायने टिंबटिंब याला कारणीभूत होतात. आता कशाला? ॲक्युम्युलेशन म्हणजे संचय, एक्सेलरेशन उत्सर्जन, बायोमॅग्निफिकेशन जैव विस्तारीकरण आणि इलिमिनेशन म्हणजे काढून टाकणे. आता नेमकं कशाला हे होतं आहे, तर करेक्ट उत्तर काय आहे पहा याचं. तर करेक्ट उत्तर आहे, आता पहिला ऑप्शन काय दिला आहे तर ॲक्युम्युलेशन. संचय हा एका जीवात विषारी पदार्थ साठवणे, पण जैववैद्य वृद्धी म्हणजे तेच विषारी पदार्थ अन्नसाखळीवरच्या स्तरावर जाताना अधिक प्रमाणात साठणे. त्यामुळं ॲक्युम्युलेशन हे उत्तर या ठिकाणी चुकीचं आहे. नंतर उत्सर्जन जे आहे ते उत्सर्जनमध्ये शरीरातील अवांछित पदार्थ बाहेर टाकणे, त्यामुळे हे सुद्धा या ठिकाणी उत्तर चुकीचं आहे. लघवी, घाम, मल याद्वारे एक्सर्शन केलेलं असतं, परंतु जैववृद्धीच्या बाबतीत विषारी पदार्थ सहज बाहेर टाकले जात नाहीत, त्यामुळं हे पण एक्सर्शन हे पण उत्तर चुकीचं आहे. आता बायोमॅग्निफिकेशन हे उत्तर बरोबर आहे. जैव विस्तारीकरण हे उत्तर बरोबर आहे. आता कशामुळे बरोबर आहे तर जैववृद्धी किंवा बायोमॅग्निफिकेशन म्हणजे अन्नसाखळीमध्ये एका स्तरावर दुसऱ्या स्तरावर जाताना विषारी पदार्थाचे प्रमाण हळूहळू वाढत जाणे, त्याला जैव विस्तारीकरण असे म्हणतात. आता ही प्रक्रिया कशी घडते तर प्रदूषित वातावरणात जसे कीटकनाशके, DDT, भारी धातू, मर्क्युरी, लीड, औद्योगिक रसायने, PCBs अन्नसाखळीत प्रवेश करतात. उदाहरणार्थ जलस्रोत दूषित झाला तर सूक्ष्मजीव फायटोप्लॅन्क्टन हे पदार्थ ग्रहण करतात. हे सूक्ष्मजीव लहान मासे खातात, मोठे मासे लहान मासे खातात, पक्षी किंवा मानव मोठे मासे खातात. प्रत्येक स्तरावर विषारी पदार्थाची करत वाढत जाते, कारण ते पदार्थ शरीरात साठून राहून आणि उत्सर्जित होत नाहीत. उदाहरणार्थ DDT कीटकनाशक माशांमध्ये साठते, पण जेव्हा गरुड किंवा ससाने हे मासे खातात तेव्हा त्यांच्या शरीरात DDTची पातळी प्रचंड वाढते. यामुळे गरुडाची अंडी पातळ होतात आणि प्रजननक्षमतेवर परिणाम होतो. अशा प्रकारे जैव विस्तारीकरणाचे अन्नसाखळीतून निर्माण होणारी विषारी रसायने याला कारणीभूत असतात. त्याला बायोमॅग्निफिकेशन असंच या ठिकाणी म्हटलं जातं. आता इथं शेवटचं जे आहे ते इलिमिनेशन हे पण चुकीचं आहे. पण तर निर्वासन म्हणजे शरीरातील विषारी पदार्थ नष्ट करणे किंवा बाहेर टाकणे.
पण जैववृद्धीमधून हे पदार्थ शरीरात राहतात आणि अधिक प्रमाणात वाढतात, त्यामुळे हे पण उत्तर या ठिकाणी चुकीचं दिलेलं आहे. अशा प्रकारे 2019 EVSची 5 प्रश्न या ठिकाणी आपण पूर्ण केलेले आहेत. अधिक व्हिडिओसाठी आपण हा चॅनल सबस्क्राईब केला तर आपल्याला त्याचे नोटिफिकेशन येत राहतील. थँक्स.